तर राम राम मित्रांनो. तर 5-6 महिन्यापूर्वी या शेवंतीची आपण ऐश्वर्याची लागवड केली ती. 1 महिन्यापूर्वी आपण टाकला होता एक व्हिडिओ दसऱ्याच्या टायमिंगला. तेव्हा ही शेवंती पूर्ण भारात होती. तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की आता ही शेवंती जास्तीत जास्त 1-1.5 महिना चालते नाही का. चालू झाल्यानंतर म्हणजे 4 महिने आधीपास 4-4.5 महिने पाणी घालायचं त्यामध्ये, खतं बितं भरपूर. नंतर ही शेवंती चालते 1-1.5 महिना. तर त्या 1-1.5 महिन्यात भरपूर खर्च लोक याला करतात. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की जरा कमी खर्चात ही जर पीक आणता आलं तर शेतकऱ्यांनी आणावं. कारण जेवढा जास्त खर्च करताल, जेवढे जास्त खतं वगैरे, तेवढा जास्त खर्च शिल्लक कमी राहतात पैसे. मग लोक म्हणतात परवडत नाही. तर या प्लॉटला आपण कसलाच खर्च केला नव्हता. म्हणजे 1 रुपयाचाही खर्च नाही. रोप आणि ड्रिपचा सोडला तर कसलाही खर्च नाही. एकही फवारणी केलेली नाही या प्लॉटला. खर्च कमी झाल्यामुळे थोडंसं उत्पन्न कमी जरी झालं तरी काय फरक पडत नाही. एवढं भरमसाठ खर्च करून त्याच्यातनं उत्पन्न जास्त मिळवून ते सरासरी काढायला गेलं तर मग काहीच नाही. त्यामुळे लोक म्हणतात की शेती ही परवडत नाही. तर अशा पद्धतीने जर केलं की खर्च कुठं जिथं करता येईल खर्च कमी तिथं खर्च कमी करायचा. कारण जेवढं थोडंसं रासायनिक वापरल्याने थोडंसं परिणाम होतोच, तेवढं तात्पुरता रोग कंट्रोलमध्ये येतो. पण नंतर पुन्हा ते आहेच. त्यासाठी जेवढं करता येईल तेवढं खर्च कमी करून पिकं घेतली. कारण या 1.5 महिना चालणाऱ्या पिकाला जर आपण भरमसाठ खर्च केला तर काय याच्यात शिल्लक नाही राहत. माझं वैयक्तिक मत आहे. आता मला नावं ठेवणारे आहेत भरपूर, पण हे माझं वैयक्तिक मत आहे, माझा अनुभव आहे.